Hello, friends, and welcome to the world of chemistry. We are studying the chapter Introduction to Analytical Chemistry. And at last lecture, we have studied excess reagent and limiting reagents. And in this lecture, we are going to study concentration of solution. Friends, concentration of solution बघण्यापूर्वी आपण बघूया what exactly this solution is. नेमकं हे सोल्युशन कसं तयार होतं? सोल्युशन तयार होण्यासाठी महत्वाचं लागतं सबस्टन्स विच इज प्रेझेंट इन लिटल क्वांटिटी और स्मॉल क्वांटिटी विच इज गोइंग टू डिझॉल्व जो डिझॉल्व होतो आणि अनदर सबस्टन्स दॅट डिझॉल्व द स्मॉल क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स दॅट इज कॉल्ड एज सॉल्व्हंट जो लिटल क्वांटिटी मध्ये आहे स्मॉल क्वांटिटी मध्ये दॅट इज कॉल्ड एज सोल्यूट आणि जो डिझॉल्व करतो ह्या सोल्यूटला दॅट इज कॉल्ड एज सॉल्व्हंट and thus the solution is formed using solute and solvent. Solute आणि solvent एकत्र आले की solution तयार होतं. And as we know, water is universal solvent. वॉटरला म्हणजेच पाण्याला वैश्विक द्रावक म्हटलं जातं. द्राव्य म्हणजे सोल्यूट, द्रावक सॉल्व्हंट आणि ते तयार करतात द्रावण म्हणजे सोल्युशन. तर वॉटर म्हणजे पाण्याला म्हटलं जातं वैश्विक द्रावक का? कारण मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर. पाण्यामध्ये मॅक्झिमम सबस्टन्सेस डिझॉल्व होत असतात आणि म्हणूनच पाण्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हटलं जातं. A majority of a reaction in laboratory are carried out in solution. आपल्याला ज्याही रिएक्शन करायच्या असतील लॅबमध्ये त्या करण्यासाठी मॅक्झिमम सोल्युशन्स वापरलेले असतात आणि फार कमी ठिकाणी मग आपण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट यूज करत असतो. पण मॅक्झिमम आपल्या लॅबमध्ये ज्या कलरफुल बॉटल्स वगैरे दिसतात बघा त्यांच्यामध्ये सोल्युशन्स तयार करून ठेवलेले असतात. It is important to understand how the amount of substance is expressed when it is present in the form of solution. कारण नावच आहे बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन हे आपल्याला स्टडी करायचं आणि लॅबमध्ये जेव्हा तुम्ही जाणार पहा किंवा तुम्ही आतापर्यंत 10वी पर्यंत लॅबमध्ये गेलेला असणार तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या बॉटल्स आणि वेगवेगळ्या मोठमोठ्या बरण्यांमध्ये सोल्युशन तयार करून ठेवलेले पाहिजे आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या बॉटल्समध्ये काही बॉटल कदाचित कपाटांमध्ये ठेवलेल्या असतील बंद करून आणि त्या बॉटल्स तुम्हाला अर्थातच तुम्ही त्या बॉटल्स जवळ जाऊ नये ही काळजी आतापर्यंत तुमच्या स्कूल्स मध्ये घेतली गेलेली आहे. बट नाउ यू आर इन स्टँडर्ड 11 अँड फ्रॉम स्टँडर्ड 11 यू आर गोइंग टू परफॉर्म एक्सपेरिमेंट बाय योरसेल्फ. आणि मग तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करत असताना सुद्धा तुम्हाला कुठले सोल्युशन नेहमी हँडल करायचे आणि कुठले सोल्युशन तुम्हाला केअरफुली हँडल करायचे हे तिथे तुम्हाला लॅबमध्ये नक्कीच सांगितलं जातं. आणि हे सोल्युशनचं हँडलिंग त्यांना कसं हाताळावं हे सुद्धा डिपेंड असतं त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर. व्हॉट एक्झॅक्टली दिस कॉन्सन्ट्रेशन आर ते. तर काही सोल्युशन्स आहेत बघा ज्यांच्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर पाण्याची क्वांटिटी जास्त असणार आणि जेव्हा त्यामध्ये पाण्याची किंवा सॉल्व्हंटची क्वांटिटी जास्त असणार त्यावेळी आपण त्या सोल्युशन्सला म्हणतो डायल्यूट सोल्युशन. आणि असे सोल्युशन्स ज्यांच्यामध्ये सॉल्व्हंटची क्वांटिटी कंपॅरेटिव्हली कमी असते ते सोल्युशन्स त्या ठिकाणी असतात कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कशावर डिपेंड आहे बघ तर अमाऊंट ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन सोल्युशन. सोल्यूट नेमकं किती प्रमाणामध्ये सोल्युशन मध्ये आहे त्याच्यावर ठरतं मग की कॉन्सन्ट्रेशन कसं असणार आहे.
It is important to understand how the amount of substance is expressed. नेमकं म्हणूनच हे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे तो सोल्यूट किती प्रमाणामध्ये कसं आहे हे कसं एक्सप्रेस करायचं हे खूप महत्वाचं असतं आणि तेच आपण आता स्टडी करणार आहोत. The concentration of solution or the amount of substance present in given volume of solution can be expressed in any of the following ways. खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने आपण कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनचं एक्सप्रेस करू शकतो. These ways are: first, mass percent or weight percent; second, mole fraction; third, molarity; and fourth, molality. बघा डिफरन्स आहे. molarity denoted by capital M and molality denoted by small m. Let us study this one by one. Mass percentage. Mass percent or weight percent आपण याच्याने दाखवतो याला. आता हे स्टडी करण्याआधी आपण एकदा आपण आपल्या मार्क्सचं पर्सेंटेज कसं काढतो हे आधी आठवूया. फॉर एक्झाम्पल, इफ यू हॅव 7 subjects आणि each of the subject has 100 marks, म्हणजे झाले टोटल 700 marks. And from that 700, if you will get 450 marks, then काय करतो मग आपण 450 divided by 700 आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचंय म्हणूनच आपण काय करतो त्याला मल्टिप्लाय करतो 100 ने. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मास पर्सेंटेज काढायचं असतं सोल्युशन साठी. Mass of the solute in grams dissolved in solvent to form 100 gram of solution is called percent by mass. काय म्हटलंय बघा, mass of solute in grams dissolved in solvent. सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व केलेलं आहे. जेव्हा सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतो तेव्हा सोल्युशन तयार होतं बघा. टू फॉर्म 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन आणि त्याच्याने 100 ग्रॅमचं सोल्युशन तयार झालं. इट इज कॉल्ड पर्सेंट बाय मास. इट इज ऑब्टेन्ड बाय युझिंग द रिलेशन मास पर्सेंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. जसं बघा आपण आपल्या मार्क्सचं पर्सेंटेज काढण्यासाठी काय करतो मास ऑफ सोल्यूट. याच ठिकाणी आपण काय घेतो तर आपल्याला मिळालेले मार्क्स एक्झाम मध्ये. मास ऑफ सोल्युशन म्हणजे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. आता इथे मास ऑफ सोल्यूट म्हणजेच काय तुमचे मार्क्स झाले. मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. तुमचे मार्क्स आणि टोटल किती मधनं मिळालेले ते टोटल जे आहे सब्जेक्ट त्याची टोटल म्हणजे ते झाले 700. आपण 7 सब्जेक्ट घेतले म्हणून 700 इंटू आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे देअरफॉर मल्टिप्लाइड बाय 100. अगदी त्याच पद्धतीने आपण मास पर्सेंटेज आपल्या मार्क्सचं काढतो. अगदी तसंच काढायचं आपल्याला मास पर्सेंटेज ऑफ सोल्यूट. जे काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये किती प्रमाणात सोल्यूट आहे टोटल सोल्युशन मध्ये त्याला मग 100 आहे मल्टिप्लाय करायचं की आपल्याला मास पर्सेंटेज मिळतं त्या ठिकाणी सोल्युशन. फॉर एक्झाम्पल जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं तर एक्झाम्पल मध्ये फॉर एक्झाम्पल मास ऑफ सोल्यूट इन एक्झाम्पल इज 2 ग्रॅम अँड मास ऑफ सॉल्व्हंट इज 18 ग्रॅम. सोल्यूटचा मास दिलेला आहे 2 ग्रॅम, सॉल्व्हंटचा मास 18 ग्रॅम अँड देअरफॉर मास पर्सेंटेज इज इक्वल टू फॉर्म्युला तोच मास ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सोल्युशन इंटू 100. मास ऑफ सोल्यूट 2 अपॉन मास ऑफ सोल्युशन. सोल्युशन मीन्स सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सोल्यूटचं किती आलं 2 प्लस सॉल्व्हंट 18. 2 प्लस 18 झाले 20 इंटू 100. This 2 upon 20 into 100. This 2 upon 20 that is 1 upon 10 into 100 that is
10%. Thus mass percentage is 10. अगदी अशा पद्धतीने आपण मास काढू शकतो, त्या ठिकाणी मास पर्सेंटेज काढू शकतो सोल्युशन साठी. Then next, mole fraction. Mole fraction is denoted by small a. It is the ratio of number of moles of a particular component of a solution to the total number of moles of the solution. काय बघा, it is the ratio of, हा रेशो आहे कसला, number of moles of particular component of solution to the total number of moles of the solution. आता सोल्युशन मध्ये आपल्याला महत्वाचं काय असतं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. सोल्यूट अँड सॉल्व्हंट कम्स टुगेदर टू फॉर्म सोल्युशन, and therefore important components of solution are solute and solvent, and therefore it is the ratio of these important components of solution. आता हे कुणासाठी घ्यायचं आहे, मोल फ्रॅक्शन सोल्यूट साठी काढायचं आहे की मोल फ्रॅक्शन सॉल्व्हंट साठी काढायचं आहे, याच्यावर डिपेंड राहील मग आपण की काय रेशो कशा पद्धतीने घेणार आहोत. इफ अ सबस्टन्स ए डिझॉल्व्ह, जो डिझॉल्व्ह होतोय आणि म्हणूनच ए काय झाला त्या ठिकाणी, सोल्यूट. इफ अ सबस्टन्स ए डिझॉल्व्ह इन सबस्टन्स बी, सबस्टन्स बी मध्ये तो डिझॉल्व्ह होतोय, म्हणजे सबस्टन्स बी कोण झाला, सॉल्व्हंट. This substance B is solvent, substance A is solute. The solute dissolve in solvent and their number of moles are Na and Nb respectively. Small n कशासाठी असतो, number of moles साठी. Therefore their number of moles are Na for substance A, that is for solute, and Nb for substance B, that is for solvent respectively. Then mole fraction of A and B are given as, कसं दाखवतो बघा आपण ते, त्या रेशोने दाखवतो. Mole fraction of A, that is solute, is equal to number of moles of A upon number of moles of solution. म्हणजे सोल्यूट अपॉन सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय पुन्हा, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ ए अँड बी. तर मोल फ्रॅक्शन ऑफ ए और सोल्यूट इज इक्वल टू Na, Na means number of moles of solute, upon Na plus Nb, that is number of moles of solute plus number of moles of solvent. In the same way, if we have to find out mole fraction of solvent, that is mole fraction of B, त्यावेळी आपण करूया number of mole of B, that is number of mole of solvent upon number of mole of solution. Solution again number of mole of A and number of mole of B. अगदी तेच करतोय आपण इथे मग. Mole fraction of B, that is mole fraction of solvent, is equal to Nb, that is number of mole of solvent, upon Na plus Nb, that is number of mole of solute plus number of mole of solvent. Mole fraction of A plus mole fraction of B is equal to, त्या दोघांची जर आपण त्या ठिकाणी ऍडिशन केली तर काय मिळतं आपल्याला, Na अपॉन Na प्लस Nb, हे झालं सोल्यूट साठी, प्लस Nb अपॉन Na प्लस Nb, आणि मग टोटल यांची होते 1. Thus sum of mole fractions of all components of solution is always unity. सोल्युशनच्या सर्व कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन केव्हाही 1 असतं, युनिटी असतं. This mole fraction is temperature independent quantity, and again it is unitless quantity. कारण number of mole, दोघांसाठी number of mole म्हणजे मोल सेम युनिट,
आणि त्याचमुळे ते these are unitless quantity. And again these are independent of temperature. टेम्परेचर डिपेंडंट ह्या क्वांटिटी नाही. आज इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण बघूया पुढच्या मोलॅरिटी अँड मोलॅलिटी या क्वांटिटी त्या कशा एक्सप्रेस करतो आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन त्याच्यामध्ये ते आपण त्या ठिकाणी बघूया. टिल देन हॅव अ नाईस टाइम. थँक यू.